कधी तुम्ही विचार केलाय, एखादी गोड दिसणारी बाहुली आपल्याला घाबरवू शकते, आपला जीव घ्यायचा प्रयत्न करू शकते. तर आजची स्टोरी अशीच काहीशी आहे, जी की आहे अमेरिकेमधली. 1970 साली अमेरिका या देशामध्ये डोना नावाची एक मुलगी राहायची. डोना एकदम साधीसुधी मुलगी होती. डोना प्रोफेशनने नर्स होती. सकाळी उठायचं, आपल्या कामावरती जायचं, कामावरती गेल्याच्या नंतरला तिकडे जाऊन रुग्णांची सेवा करायची आणि तसंच संध्याकाळी थकून बागून घरी यायचं. असं काहीसं तिचं रुटीन होतं. डोना आपल्या मैत्रिणीसोबत राहायची एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये. तिची एक खास मैत्रीण होती, एनजी नावाची. तिच्यासोबत ती राहायची. त्यांच्या रूममध्ये बघायला गेलं तर फारसं काही सामान वगैरे नव्हतं. जे काही गरजेला लागणारं सामान असतं तेच सामान त्यांच्या रूममध्ये होतं. बाकी इतर असं काही सजवलेली रूम वगैरे नव्हती ती. एक दिवशी डोनाचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोनाची आई तिला भेटायला जाते. तिला भेटायला जात असताना ती तिच्यासाठी गिफ्ट देखील घेऊन जाते. डोनाची आई डोनाजवळ पोहोचते. पोहोचल्याच्या नंतरला डोना तिच्या हातामध्ये एक बॅग बघते. तेवढ्यातच तिची आई तिला बोलते, तुला लहानपणी बाहुल्या किती आवडायच्या ना? त्यावरती डोना तिच्याकडे बघून हसते. तेवढ्यात तिची आई जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते खोलून तिला दाखवते. तर त्यात तीच बाहुली असते ज्यावरती ही स्टोरी पूर्ण आधारित आहे. जर त्या बाहुलीचं वर्णन करायला गेलं, ती बाहुली पूर्णच्या पूर्ण कापडाची होती. कापडाचे हातपाय, लाल लोकराचे केस आणि चेहऱ्यावरती एक गोड अशी स्माईल होती. ती बाहुली कुठल्याच अँगलने हॉरर अशी वाटत नव्हती. ती बाहुली एकदम गोंडस, निरागस अशी वाटत होती. त्या बाहुलीकडे बघितल्यावरती अजिबात असं वाटायचं नाही की ती बाहुली भीतीदायक आहे असं. त्यावेळेला डोनाची आई तिला म्हणाली, ही बाहुली जुनी आहे पण मी हिला स्वच्छ करून आणली आहे, तर तू तुझ्याकडे हिला ठेवून घे. डोनाने ती बाहुली हसत हसत आपल्या आईकडून घेतली. त्या संध्याकाळी डोनाने ती बाहुली घेतली आणि आपल्या बेडवरती नेऊन ठेवून दिली. बस एवढंच. ना कोणती विधी होती, ना कोणता मंत्र, काहीच नाही. पण ते बोलतात ना की एखाद्या गोष्टीला आमंत्रण द्यायला शब्द लागत नाही, त्यांना जागा दिली की ते येऊन जातात. असाच काहीसा प्रकार होता तो. त्या रात्री काहीच घडलं नाही. डोना आणि एनजी एकदम नेहमीप्रमाणे शांतपणे झोपून गेले. काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही. एकदम शांतता, एकदम रूममध्ये शांत वातावरण होतं. पण त्या रात्री त्या रूममध्ये अजून कोणीतरी नवीन आलं होतं, जे की दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं, पण होतं मात्र. त्या बाहुलीने त्या रात्री काहीच केलं नाही. असं वाटत होतं की ती सवय करून घेते, सर्व बघून घेते. सवय त्यांची करून घेते, त्या घराची, एनजीची, डोनाची. कारण काही गोष्टी योग्य वेळेची वाट देखील बघत असतात. पहिल्या दिवशी भयंकर होत नाही, त्याआधी विश्वास देतात, मग आपलं खरं अस्तित्व दाखवतात. आणि असंच त्या बाहुलीने केलं. डोना नेहमीप्रमाणे सकाळी उठायची, कामावरती जायची, संध्याकाळी कामावरतून घरी यायची. ती बाहुली अशीच बेडवरती पडून असायची. त्या बाहुलीकडे बघून असं कुणाला वाटणारच नाही की ही बाहुली भयंकर आहे, भीतीदायक आहे. ती बाहुली नेहमी निरागस, गोड अशीच दिसायची. त्यामुळे त्या लोकांना माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे ते. एक दिवशी डोना आपल्या कामावरती जायला तयार होते. तयार झाल्याच्या नंतरला त्या बाहुलीला उचलून आपल्या बेडवरती ठेवते आणि आपल्या कामावरती निघून जाते. कामावरतून संध्याकाळी घरी येते. घरी आल्याच्या नंतरला त्या बाहुलीला बघते ती. त्यावेळेला ती बघतच राहते, कारण ती बाहुली बेडवरती नसून हॉलमधल्या सोफ्यावरती असते. ती 2 मिनिटासाठी ते बघतच बसते की हे कसं काय. ती स्वतःला समजवते की ही बाहुली एनजीने ठेवली असेल. ती जाऊन एनजीला विचारते. एनजीला विचारल्याच्या नंतरला एनजी, मी तिला हातच लावला नाही असं सरळ सरळ तिला सांगते. त्यावेळेला ती दोघं एकामेकांकडे बघतात, हसतात. त्या दिवशी ती बाहुली डोनाने परत उचलून आपल्या बेडवरती नेऊन ठेवली आणि इथून सर्व ती सुरुवात झालेली होती. त्यांना माहिती नव्हतं पुढे काय होणार आहे. त्या दिवशी ती बाहुली उचलून ती पुन्हा बेडवरती ठेवते. दुसऱ्या दिवशी परत ती आपल्या कामावरती जायला तयार होते. तयार होऊन कामावरती जाते. ती बाहुली तशीच बेडवरती असते. संध्याकाळी आल्याच्या नंतरला परत ती बाहुली दुसऱ्या जागेवरती असते. आता ती सोफ्यावरती नसून खुर्चीवरती असते. आणि हे रोज घडायला लागतं. कधी ती सोफ्यावरती, कधी ती बेडवरती, कधी ती जमिनीवरती, अशी ती वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागते. त्यानंतरला ती जागाच फक्त बदलत नव्हती, तिचे हातपाय
वेगवेगळ्या दिशेला वळलेले असायचे, कधी पायावर पाय ठेवून असे असायचे. डोना जशी ती डॉल ठेवून जायची तशी ती डॉल तिला दिसायची नाही. आणि हे बदल अचानक नव्हते. ती स्वतःला समजवायची, हे कायच नाही आहे, ठीक आहे, एवढं माझा भास आहे. पण मनात एक कुठेतरी भीती असायची, अस्वस्थपणा असायचा. एक रात्र डोना आपल्या रूममध्ये बेडवरती झोपलेली असते. झोपलेली असताना अचानक तिची झोप उघडते, म्हणजे तिला जाग येते. त्यावेळेला तिला असं वाटतं की काहीतरी विचित्र आहे. तिला एकदम विचित्र फील व्हायला लागतं की काहीतरी गडबड आहे, असं तिला मनातल्या मनात जाणवतं. त्यावेळेला ती त्या बाहुलीकडे बघते. बाहुलीकडे बघितल्याच्या नंतरला त्या बाहुलीची मान खालच्या साईडला हलकीशी अशी वाकलेली असते. ती उठते, जाते आणि दिवा लावते. आणि दिवा लावल्याच्या नंतरला त्या बाहुलीकडे बघते. त्यावेळेला त्या बाहुलीची मान सरळ अशी दिसते तिला. ती 2 मिनिटासाठी ते बघतच राहते. ती विचार करते, हे असं कसं काय होऊ शकतं. ती स्वतःला समजावते, माझा भास असेल. त्यानंतरला त्या रात्री तिला काही झोप लागली नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या मनामध्ये भरपूर सारे वेगवेगळे विचार यायला लागले. त्यांना असं वाटायचं की काहीतरी गडबड आहे, कोणीतरी आहे आपल्यासोबत या घरामध्ये, त्या लोकांना कोणीतरी पाहतंय, असं देखील त्यांना वाटायचं. पण मागे वळून ज्या वेळेला बघायचे त्यावेळेला कोणीच नसायचं. हां, त्यावेळेला तिकडे ती बाहुली दिसायची त्यांना. पण ती बाहुली देखील त्यांना काही करत नव्हती. ती काय करत नव्हती त्याची त्यांना जास्त भीती वाटत होती. आणि ती बाहुली देखील जास्त भयंकर वाटत होती. एका दिवशी संध्याकाळी डोना आणि एंजी हे फिरायला जातात. पूर्ण घर रिकामी असतं, पूर्ण घर शांत असतं. ते लोक फिरून घरी येतात. घरी आल्याच्या नंतरला त्या बाहुलीकडे बघतात. ती बाहुली त्यांच्या दोघींच्या बेडच्या मध्ये बसलेली असते. तिकडे ती कशी आली याचा ते दोघीजणी विचार करायला लागतात. आणि त्या बाहुलीकडे बघून असं वाटत होतं की ती बाहुली न काही बोलता त्यांना सरळ सरळ सांगत होती की मी इकडे आहे, मी इकडेच आहे. ही जी हालचाल झाली होती ती नॉर्मल नव्हती, त्यांना विचारात पाडणारी होती. त्या दोघींना त्याच दिवशी खूप जास्त भीती वाटली होती, कारण अशी हालचाल त्या लोकांनी पहिल्यांदा पाहिली होती तिची. आणि चुकून असं होणं हे देखील शक्य नव्हतं. हे तर असं झालं होतं की काही गोष्टी हळूहळू सुरुवात करतात, जेणेकरून आपण पळून जाऊ नये म्हणून. त्या बाहुलीने अशी सुरुवात केली होती. त्या घरात आता त्या दोघींचं हसणं कमी झालं होतं. त्या बाहुलीला त्या दोघींपैकी कोणीच हात लावत नव्हतं. आणि त्या बाहुलीला त्या दोघींपैकी कोणी दुर्लक्ष देखील करत नव्हतं, कारण ती बाहुली त्यांच्या डोळ्यासमोर कायम यायची. एक दिवशी दुपारी एंजी किचनमध्ये असते. डोना कामावरतून त्या दिवशी लवकर आली होती. त्यावेळेला एंजी डोनाला हाक मारते, डोना इकडे ये लवकर. त्यावेळेला डोना किचनमध्ये जाते. तर किचनमध्ये गेल्याच्या नंतरला ते लोक बघतात खालती एक कागदाचा तुकडा पडलेला असतो. आणि त्या कागदाच्या तुकड्यावरती लिहिलेलं असतं हेल्प. तसा कागद पूर्ण घरामध्ये कुठेच नसतो. ना कोणती नोटबुक, ना कोणता लूज पेपर, ना कोणता पेन. ते लोक विचार करतात कदाचित कुणीतरी बाहेरून टाकलं असेल. त्यावेळेला एंजी ही खिडकीकडे बोट दाखवते आणि म्हणते, डोना खिडकी तर बंद आहे, दरवाजे आतमधून लॉक आहेत, मग हे आलं कसं काय? आणि आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही आलं नाही. त्यावेळेला त्या दोघीजणी अजून जास्त घाबरतात. आणि त्याच रात्री डोना आपल्या बेडवरती बसलेली असते, एंजी आपल्या किचनमध्ये असते. त्यावेळेला अचानक डोनाच्या पायाखाली काहीतरी सरकतं असं तिला वाटतं. ती खालती वाकून बघते. त्यावेळेला तसाच सेम कागद तिला भेटतो, कागदाचा तुकडा तसा तिला भेटतो. आणि त्यावरती लिहिलेलं असतं हेल्प लू. ते ज्या वेळेला बघते डोना, तिच्या हातातून तो कागद खाली पडतो, कारण लू हे त्यांच्या खास मित्राचं नाव होतं आणि ते इकडे येणं शक्यच नव्हतं. त्या रात्री डोनाला आणि एंजीला पूर्ण घर वेगळं वाटत होतं. तिला झोप लागत नव्हती. ती सारखी सारखी त्या बाहुलीकडे बघत होती. यावेळेला बाहुली दुसऱ्या बाजूला बघत होती. घर एकदम शांत होतं. असं त्यांना वाटत होतं की आपल्यासोबत अजून कोणीतरी या रूममध्ये आहे आणि जो कोणी आहे त्याची उपस्थिती खूप जास्त आहे असं त्यांना वाटत होतं. डोना उठले आणि डोनाने ती बाहुली घेतली आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिला ठेवून दिलं. त्या 2 चिठ्ठ्या मिळाल्याच्या नंतरला त्या लोकांना एक गोष्ट समजली होती की ही फक्त हालचाल नव्हती. हे कोणीतरी आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतोय आणि बोलण्यामध्ये तो आपल्याशी मदत मागतोय. पण कोण मदत मागतोय आणि ती कशासाठी, हा प्रश्न त्या दोघींना पडत होता. त्या घरातली हवा आता बदलली होती. ते घर फक्त भीतीदायकच वाटत नव्हतं, ते घर धोकादायक देखील वाटत होतं त्या लोकांना.
एक दिवशी लू तिकडे येतो. लू हा अँजीचा आणि डोनाचा खूप जवळचा मित्र होता. लू अगोदर पण त्यांच्या घरामध्ये खूप वेळा येऊन गेला होता. त्याला ती बाहुली अगोदरपासूनच आवडत नव्हती. तो नेहमी बोलायचा, हे काहीतरी वेगळं आहे, याच्यात काहीतरी गडबड आहे. आणि डोना आणि अँजी हे अगोदरच घाबरलेल्या होत्या. त्या रात्री लू तिकडेच थांबायचा विचार करतो. थांबतो देखील. दिवे सर्व बंद असतात. फक्त हॉलमधून येणारा रस्त्यावरचा पिवळसर प्रकाश होता. बाहुली नेहमीसारखी एका कोपऱ्यामध्ये पडून होती. लू झोपण्याआधी एकदा त्या बाहुलीला फक्त एवढंच बोलला की मी तुला घाबरत नाही. त्या शब्दांनी त्या घरातली शांतता संपवून टाकली. अचानक लूची झोपेतून जाग होते. झोपेतून जाग झाल्याच्या नंतरला तो उठून बसतो आणि त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याकडे बघतंय. तो आजूबाजूला बघतो. पूर्ण रूममध्ये अंधार असतो, काळोख असतो पूर्ण. त्याच वेळेला त्याला असं जाणवतं की आपल्या छातीवरती काहीतरी जळजळ होते. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. तो उठतो, जाऊन दिवे लावतो. दिवे लावल्याच्या नंतरला तो जे बघतो तो ते बघतच बसतो. ज्या वेळेला तो बघतो त्यावेळेला त्याला असं दिसतं की त्याच्या छातीवरती नखांनी ओरखडलेले 3 खोल निशाण होते आणि त्यातून रक्त निघत होतं. तो आरशात स्वतःला जाऊन पाहतो. त्या जखमा खूप खोल असतात, पण त्या रूममध्ये कोणीच नव्हतं. त्याच वेळेला लूची नजर त्या बाहुलीकडे जाते. ती बाहुली ज्या वेळेला बघतो तो त्यावेळेला तो हादरतो, कारण ती बाहुली तिच्या जागेवरती नव्हती. ती बाहुली त्याच्या जवळ होती, त्याच्या बेडच्या खालती सरळ उभी. लू जोरात ओरडतो. तो आवाज ऐकून डोना आणि अँजी तिकडे धावत येतात. धावत आल्याच्या नंतरला ते दोघं ज्या वेळेला त्याला बघतात ती वरचे ते निशाण बघून त्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. ते त्याला विचारतात, हे कसं काय झालं? त्यावेळेला लू त्यांना काहीच बोलत नाही. तो फक्त त्या बाहुलीकडे बघत असतो. लू उठतो आणि धावत डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला सांगतात की हे निशाण आपणच होणे शक्य नाही. त्या रात्रीनंतर हे सगळं बदललं. आता फक्त मानसिक नव्हतं, हा शारीरिक हल्ला होता. आणि सगळ्यात भयानक म्हणजे हा इशारा नव्हता, तर हा डायरेक्ट हल्ला होता. नंतरला त्या घरामध्ये कोणीही शांतपणे झोपत नव्हतं. लूवरती झालेला हल्ला हा योगायोग नव्हता. त्या दोघींनी म्हणजेच डोना आणि अँजीने एक गोष्ट मान्य केली की ह्या घरामध्ये आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी दुसरं देखील आहे. डोना स्वतः नर्स होती, त्यामुळे तिचा विज्ञानावरती जास्त विश्वास होता. पण हे जे काही घडत होतं पण त्याचा कोणताही वैद्यकीय अर्थ नव्हता. रात्रीचे ओरखडे, घरात कोणी नसताना झालेला हल्ला. शेवटीला अँजी डोनाला म्हणाली की आपण आता कुणाला तरी बोलावलं पाहिजे. त्यावेळेला डोना थोड्या वेळासाठी शांत राहते आणि मग मान डोलवते आणि बोलते, ठीक आहे, आपण बोलूया कुणाला तरी. दुसऱ्याच दिवशी ते एका व्यक्तींना आपल्या घरी आणतात. मध्यम वयाची ती व्यक्ती होती. डोळे शांत, आवाज मंद. ती घरी पाऊल टाकताच थोड्या वेळासाठी ती त्याच जागेवरती थांबली आणि त्यावेळेला ती म्हणाली, इथे एक लहान अस्तित्व आहे. त्यावेळेला डोना आणि एनजी एकामेकांकडे पाहतात. त्यावेळेला त्या व्यक्तींनी त्यांना सांगितलं, ती एकटी आहे, तिला कुणाचंच प्रेम मिळालं नाही, तिला तुमच्यासोबत राहायचं आहे. एनजी हळू आवाजात त्यांना म्हणाली, पण ती नुकसान करते. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणाली, नाही, ती नुकसान नाही करणार. ती तर गोड आहे, सुंदर आहे, निरागस आहे. त्या व्यक्तीने यांना सांगितलं की ॲनाबेल नावाची एक लहान मुलगी या घरामध्ये राहायची. तिचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि तीच आहे या डॉलमध्ये. हे जेव्हा डोना ऐकते त्यावेळेला डोनाच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती एकटी आहे, तिला फक्त प्रेम पाहिजे, हे असं त्या व्यक्तींनी त्या लोकांना सांगितलं. जर तुम्ही परवानगी दिली तरच ती इकडे राहील आणि तुम्हाला त्रास देणार नाही. डोना थोडी गोंधळली होती. तिने थोडा विचार केला आणि तिने त्यांना असं सांगितलं की ठीक आहे, चालेल, ती इकडे राहू द्या. त्यावेळेला तिकडचं वातावरण बदललं पूर्ण. त्या व्यक्तींनी मेणबत्त्या पेटवल्या, डोळे मिटले आणि प्रार्थना केली. पण ती प्रार्थना संरक्षणासाठी नव्हती, ती परवानगीसाठी होती. ते सर्व झाल्याच्या नंतरला ती व्यक्ती तिकडून निघून जाते. पुन्हा तसंच त्या घरामध्ये शांतता होऊन जाते पूर्ण. त्या रात्री डोनाला अचानक भीती वाटायला लागते. ती बाहुली तिच्या खूप जवळ असते, अगदी जवळ. अँजी तिला म्हणते हळू आवाजामध्ये, आपण त्या बाहुलीला परवानगी का दिली? त्यावरती डोना तिला काहीच बोलत नाही, कारण तिला असं मनामध्ये असतं की आपण चुकलोय, कुठेतरी आपण चुकी केली आहे. आणि तीच गोष्ट तिच्या डोक्यामध्ये सारखी घुमत होती. त्या दिवशी त्या घरामध्ये त्या लोकांनी ज्याला परमिशन दिली होती त्याच्या बदल्यात दुसरंच काहीतरी आलं होतं.
जे की खूप भयंकर होतं. ती रडत नव्हती, ती वाट पाहत होती. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या अज्ञात शक्तीला परमिशन देता त्यावेळेला ती तिच्या मूळ स्वरूपात राहत नाही. लूवरती हल्ला झाल्याच्या नंतरला त्या घरात शांतता अजिबात राहिली नाही. डोना आणि एनजी दोघेही सतत टेन्शनमध्ये असायचे. बावली आता फक्त दिसत नव्हती, त्यामध्ये जे काही होतं ते त्यांना जाणवत होतं. डोना स्वतः नर्स होती, त्यामुळे तिला विज्ञानाची माहिती होती. लूच्या छातीवरती झालेल्या जखमा या कोणत्याही वैद्यकीय कारणाने होणाऱ्या नव्हता हे तिला माहिती होतं. त्यामुळे तिने असं ठरवलं की आपण याचं उत्तर शोधायचं. त्यावेळेला ते अजून एका व्यक्तीला बोलवतात. दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्या व्यक्तीला बोलवलं. ती व्यक्ती त्यांच्या घरी आली. घरी आल्याच्या नंतरला ती दारावरतीच थांबली. दारावरती थांबून तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच हावभाव होते. ती हळूच म्हणाली की इकडे कोणीतरी आहे. त्यावेळेला डोनाचा श्वास थोडा थांबला. ती व्यक्ती हळूहळू त्या बावलीकडे निघाली. डोळे मिटले, हात हवेत स्थिर होते तिचे. घरात पूर्ण शांतता होती त्या. आणि मग ती म्हणाली, ती घाबरली आहे, ती वाईट नाही, असं त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं. या शब्दांनी डोनाच्या मनात धीर दिला. ती व्यक्ती तिकडून गेल्याच्या नंतरला ते घर पूर्ण शांत झालं. पण डोनाला जाणवत होतं की ही शांतता नैसर्गिक नव्हती. त्या रात्री डोनाला आणि एनजीला दोघांनाही झोप लागली नाही. बावली आता नेहमीपेक्षा जास्त जवळ वाटत होती. डोनाला वाटत होतं जणू कोणीतरी आपल्याला बघतंय, आपल्याला ऐकतंय, आपल्या श्वासांवरती नियंत्रण ठेवू नये. एनजी तिला हळूच आवाजामध्ये म्हणाली, आपण चूक केली. दुसऱ्या दिवशी डोना लूशी बोलत होती. लू अजून घाबरलेलाच होता, तो काहीच बोलत नव्हता. त्याने एक नाव घेतलं, एड आणि लॉरेन वॉरन, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स. डोनाला काही मात्र माहिती नव्हतं यातलं, पण परिस्थिती आता त्यांच्या हाताबाहेर गेली होती. त्यांनी त्यांना दिवशी संध्याकाळीच बोलवलं. त्या दिवशी संध्याकाळी दरवाजावरती ठकठक होते. दरवाजा उघडून बघतात तर एड वॉरेन आणि लॉरेन आलेले असते. एड वॉरेन हा अगोदर शांत असतो एकदम, पण लॉरेनच्या डोळ्यात मात्र खोल गांभीर्य असतं. ती जसं घरात पाऊल टाकते, लॉरेन जसं घरात पाऊल टाकते त्यावेळेला ती हळूच म्हणते, इकडे काहीतरी चुकीचं आहे. लॉरेन ही न थांबता त्या बावलीजवळ गेली. बावलीजवळ जाऊन ती त्यांना म्हणाली की या बावलीमध्ये कोणतीही आत्मा नाही. आत्मा ही कोणत्याही वस्तूमध्ये जास्त वेळ राहत नाही, ते फक्त लोकांच्या जवळ यायला तसं राहतात. तेवढ्यात एड म्हणाला की ही एक डिमॉनिक एंटिटी आहे, तिने तुमच्या दयेचा वापर केला. लॉरेन ही ते जे कोणी व्यक्ती आले होते त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे. त्या अस्तित्वाने स्वतःला लहान मुलीचं एक रूप दिलं. त्या शक्तीचा उद्देश मानवी शरीरावरती ताबा मिळवणे हा होता. बावली फक्त एक माध्यम होतं, असं वॉरेननी त्यांना सांगितलं. एडने सांगितलं की ही गोष्ट इथेच थांबवावी लागेल. त्याने जसं बोलला तसं त्या गोष्टीला सुरुवात देखील केली. जी काही विधी असते ती त्याने करायला सुरू केली. त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली. ते जे काही पवित्र पाणी असतं, जे की चर्चमध्ये वगैरे मिळतं, ते पाणी त्याने शिंपडायला सुरुवात घरामध्ये. लॉरेनने डोळे मिटले होते. ती थरथरत म्हणाली की ती रागावली आहे. त्यावेळेला घरचं हवामान थोडंफार बदललं. त्यावेळेला एड म्हणाला की ही बावली इकडे ठेवणं योग्य नाही, ही मी माझ्यासोबत घेऊन जातोय. त्यावेळेला डोनाला थोडं बरं वाटलं. लॉरेनच्या डोळ्यामध्ये त्यावेळेला थोडंसं गांभीर्य होतं. घर तर शुद्ध झालं होतं, पण धोका काही संपलेला नव्हता. ती जी काही शक्ती होती ती फक्त जागा बदली करत होती आणि याच्या पुढच्या प्रवासात देखील ती अजून काहीतरी गोंधळ करणार होती. डोना आणि एनजी हे थोड्या वेळासाठी शांतच राहिल्या, कारण घरातली भीती अजून गेली नव्हती. एड आणि लॉरेनने घरात बसून एक छोटंसं रिच्युअल सुरू केलं. मेणबत्त्या जाळल्या, लॅटिन प्रेयर्स बोलायला सुरुवात केल्या, बावलीच्या भोवती काही पवित्र चिन्ह काढली. लॉरेनने हळूहळू पवित्र पाणी शिंपडलं त्याच्यावरती. बावली जास्त हल्ली नाही, पण वातावरणामध्ये एक वेगळाच दाब होता. डोना आणि एनजीला हळूहळू कळत होतं की ही जी शक्ती होती ती फक्त बावलीमध्येच नव्हती, तिच्या आजूबाजूला देखील अनुभवता येत होती. हे दोघींना समजलं होतं. हे दोघंजणं त्या बावलीला घेऊन आपल्या घरी निघाल्याच्या नंतरला गाडी अचानक बंद पडली. त्यांच्या गाडीचं इंजिन स्टार्ट होत नव्हतं. रेडिओवरती विचित्र आवाज येऊ लागला. एडने पुन्हा प्रयत्न केला. गाडी चालू झाली, पण गाडी चालू होतात थोड्या वेळाने पुन्हा बंद पडली. त्यावेळेला लॉरेन म्हणाली
ही शक्ती अजून तिथेच आहे, ती अजून हल्ली नाही आहे. बाहुली काचेच्या पेटीतून एकदम व्यवस्थित दिसत होती त्यांना. तिची ऊर्जा जी काही होती ती जाणवत होती त्यांना. त्यांची गाडी जिथे थांबली होती तिकडे जंगल आणि रिकामी रस्ता होता फक्त. लॉरेनने ती बाहुली पाहिली. बाहुली जागच्या जागेवरती होती, पण ती जागेवरती असून मनावरती एक वेगळा दबाव निर्माण करत होती. एडने परत गाडी सुरू केली. हळूहळू प्रवास सुरू केला. त्या रात्री त्यांना असं समजलं होतं ती बाहुली अजूनपर्यंत जिवंत आहे. एड म्हणाला, तिला तुझ्या हातातून सोडू नकोस, नाही ती परत जाऊन तिकडे काही ना काहीतरी हल्ला करेल, असं तो लॉरेनला म्हणाला. लॉरेनने तिच्यावरती हळूहळू पवित्र पाणी जे काही होतं ते शिंपडायला परत सुरुवात केली. तिकडे त्या रात्री डोनाला आणि एंजीला शांतता मिळाली होती, पण मनात कुठेतरी भीती होती, कारण ती शक्ती अजून अस्तित्वामध्ये होती. त्यांच्या जगामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करत होती, कारण काही गोष्टी कधीही पूर्णपणे संपत नाही. सुरक्षितपणे घेऊन आले आपल्या घरी. त्यांनी तिला सुरक्षितपणे त्यांच्या म्युझियममध्ये ठेवलं, एका काचेच्या पेटीमध्ये. पवित्र जे काही चिन्ह असतात त्याच्यासोबत, म्हणजे क्रॉस वगैरे असतं ना त्याच्यासोबत. प्रत्येक ठिकाणी त्या लोकांनी डू नॉट टच अशी चेतावणी लिहिली. डोना आणि एंजी त्या डॉलला पाहतच राहिल्या, कारण ती आता त्यांच्या हद्दीमध्ये नव्हती. बाहुली एकदम त्या बॉक्समध्ये शांत दिसत होती, काचेच्या पेटीमध्ये बसलेली अशी. तिला बंधन केलेलं होतं त्या लोकांनी, त्या पवित्र चिन्हांसोबत, मंत्रांसोबत, जे काही असतं त्यांच्या ख्रिश्चन धर्मामध्ये. पण लॉरेन त्यांना म्हणाले की हिचा अजून उद्देश जो काही आहे मानवी शरीरामध्ये घुसायचा, तो अजूनपर्यंत संपलेला नाही. अजूनपर्यंत तेवढीच भयानक आहे जेवढी अगोदर होती. तर अशी काहीशी स्टोरी होती त्या ॲनाबेला डॉलची. ती डॉल अजूनपर्यंत आहे त्याच म्युझियममध्ये त्यांच्या. त्या लोकांनी तिला व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्या म्युझियममध्ये अजून असे विचित्र विचित्र गोष्टी देखील आहेत. एड अँड लॉरेननी आणून ठेवलेल्या आहेत त्या म्युझियममध्ये. त्या म्युझियममध्ये कुणालाही जाऊ देत नाही ते लोक. आजही तो म्युझियम आहे त्या देशामध्ये. भरपूर सारे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर तिकडे आले, त्या बाहुलीला बघितलं, त्या बाहुलीची जी काही शक्ती होती ती अनुभवली. ती बाहुली आपल्याकडे बघते आणि हसते हे देखील त्यांना समजलं. जी काही तिची ऊर्जा आहे ती देखील त्या लोकांना समजली. त्या लोकांनी सरळ सरळ सांगितले ह्या बाहुलीला, कधी या काचेच्या बॉक्समधून तिला बाहेर काढू नका, तिच्याशी कोणताही संपर्क साधू नका, तिच्यावरती कोणीही हसू नका, असं त्या लोकांनी सांगितलं. अजूनही ती बाहुली तशीच त्या बॉक्समध्ये आहे, व्यवस्थित, सुरक्षित, आणि मोठ्या मोठ्या अक्षरांनी तिकडे वॉर्निंग लिहिलेली आहे की डू नॉट टच. राक्षस नेहमी भीतीदायक दिसत नाही, कधी कधी ते हसतात देखील, आणि ॲनाबेला देखील हसतच होती. एड आणि लॉरेनवरती भरपूर साऱ्या मूवी हॉलिवूडमध्ये निघाल्यात. कॉन्जरिंग सिरीज जी काही आहे, पर्सनली माझ्या फेवरेट आहेत त्या सर्व. मी सर्व मूवी बघितल्यात. ॲनाबेलाच्या देखील मूवी वगैरे आहेत. तर कशी वाटली स्टोरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमची काही अशा घटना वगैरे असतील आणि त्या जर तुम्हाला सांगायच्या असतील तर तुम्ही आपली लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावरती जाऊन तुम्ही सांगू शकता. मग मी माझ्या पद्धतीने नरेट करेन स्टोरी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नवीन स्टोरीसोबत. काळजी घ्या. हर हर महादेव. जय बजरंगी.